शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार मैत्रिणींनो, बघा सोमप्रदोषच्या दिवशी महादेवावर या 5 वस्तू अर्पण कराव्यात. चैत्र महिन्यातील आणि मराठी नवीन वर्षातील पहिला सोमप्रदोष अत्यंत महत्त्वाचा आहे. सोमवारच्या दिवशी पडणारा प्रदोष हा विशेष मानला जातो. आपण प्रदोष व्रत करत नसेल तरीही सकाळी पूजा झाल्याशिवाय अन्न खाऊ नये. भोलेनाथांना काळे तीळ अर्पण करावे. सोमप्रदोषच्या दिवशी भगवान भोलेनाथांना फळांच्या रसाने अभिषेक करावा. जे हे आपण करावे ते पण श्रद्धेने करावे. प्रदोषच्या दिवशी आपण भगवान महादेवांच्या समोर दिवा प्रज्वलित करून ठेवावा. भगवान शिवशंकरांपुढे 11 दिवे प्रज्वलित करावे. 11 दिवे लावू शकत नसले तर 1 दिवा लावा. पूजेमध्ये जो दिवा प्रज्वलित करून ठेवला जातो त्याने आरती ओवाळली जात नाही. आरतीसाठी दुसरा दिवा घ्यावा आणि आरती करावी. बघा मैत्रिणी, आता भगवान शिवशंकरांची उपासना करणाऱ्या भक्ताला या 4 गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तर नंबर 1, भगवान शिवाची नित्य पूजा जर तुम्ही करत असाल तर घरातील शिवलिंगावर किंवा शिवालयातील शिवलिंगावर शिवपूजा करत्यावेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी, नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून आपले तोंड उत्तरेकडे करूनच असायला पाहिजे. त्याविषयी शास्त्र असे सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे, कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाचा पूजेसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. याविषयी शिव महापुराणातही लिहिलेले आहे. शिवभक्तांनी नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करूनही पूजा करावी. भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे सोमप्रदोषच्या दिवशी या पद्धतीने पूजन करायला पाहिजे. 2, भगवान शिवाच्या पूजेमध्ये या 7 वस्तू आपल्यापाशी असायलाच पाहिजे. पहिली वस्तू ती म्हणजे बेलपत्र. जेव्हा आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्राचे करू नये. बघा, आपले आळस भरलेले जीवन दुःखदायी असते, त्यामुळे बेलपत्र आणण्यासाठी आळस कधीही करू नये. शिवलिंगाची शोभा ही बेलपत्रात आहे, त्यामुळे भक्ताने बेलपत्र सदैव शिवाला अर्पण करायला पाहिजे. जर आपल्याला नित्य बेलपत्र प्राप्त झाले नाही तर एकच बेलपत्र 5 ते 10 दिवस चालते. ते नित्य धुवून चालते. जेवढे बेलपत्र आपल्याला मिळतील तेवढे आपण अर्पण करू शकता, पण कमीत कमी 5 तरी जरूर अर्पण करावे. 5 नाही मिळाले तर 2 नाही मिळाले तर 1 जरी बेलपत्र अर्पण केले तरी अतिउत्तम. आणि जर तुम्हाला काही कारणाने बेलपत्र मिळाले नाही तर शिवमंदिरात शिवलिंगावरील बेलपत्र धुवून अर्पण करावे. बघा, शिवपुराणात विशेष म्हटले आहे की जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे. सुवर्णमालेचे एवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला 1 बेलपत्र अर्पण केल्याचे आहे. त्यामुळे भगवान शिवाच्या शिवलिंगावर पूजेमध्ये बेलपत्र असावे. 3, दुसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या घरातून 1 लोटा शुद्ध जल घेऊन गेले पाहिजे. आपण फक्त 1 लोटा जल शिवमंदिरापर्यंत तुम्ही तुमच्या घरातून नेता तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेचे प्राप्त होते. त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करावे. साधे जल लोटाभर अर्पण करावे किंवा जलामध्ये भस्म टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडे अत्तर टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडेसे कापूर टाकून ते जल सोमप्रदोष दिवशी शिवलिंगावरती अर्पण केले तर ते जल भगवान शिवाला अतिशय प्रिय असते. आपल्या जीवनामध्ये हा एक नियम सदैव लक्षात ठेवावा की आपल्याला शिवलिंगावर नित्य पूजेमध्ये पहिले काम शिवालयात जल अर्पण करायचे आहे. भगवान शिवाला जलाची धार अत्यंत प्रिय आहे. नंबर 4, तिसरी गोष्ट म्हणजे चंदन किंवा भस्म. भगवान शिवाला चंदन किंवा भस्म लेपन अत्यंत प्रिय आहे. भस्म आपल्या माथ्यावर लावलेला असेल तर तो शिवधामाचा अधिकारी असतो. भगवान शिवाला चंदन अवश्य लावले पाहिजे, कारण ते त्यांचे आभूषण आहे, शृंगार आहे. भस्म आपल्याला प्राप्त झाले नाही तर साधे चंदन भगवान शिवाला आवर्जून अर्पण करावे. शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने सोमप्रदोष दिवशी ओम बनवल्याने त्याचे दुर्भाग्य नष्ट होते. तो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो. भगवान शिव त्याचे समस्त अमंगलाचे निवारण करतात. नंबर 5, आता चौथी गोष्ट आहे म्हणजे तीळ. तुम्ही इतर दिवशी तीळ अर्पण करा अगर नाही करा, पण सोमप्रदोष दिवशी आवर्जून या वस्तू अर्पण केल्याने तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होऊन तुमची मनोकामना इच्छा पूर्ण होते. शिवाला तीळ अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील दुर्भाग्यही सौभाग्यामध्ये बदलून जाते. काळ्या तिळाने
पीडित व्यक्ती ही सुखदायी होते. काळे तीळ लक्ष्मीला प्रसन्न करणारे असते. काळे तीळ अर्पण केल्याने महादेव अत्यंत शीघ्र प्रसन्न होतात. प्रत्येक देवी देवतांना काळे तीळ प्रिय आहेत. भगवान शिवलिंगावरती फक्त एक तिळाचा दाना अर्पण केल्याने 100 अश्वमेध यज्ञ केल्याची फळप्राप्ती होते. सोमप्रदोष दिवशी शिवलिंगावरती 108 तिळाचे दाणे ओम नमो भगवते वासुदेवाय हृदयाय नमः या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे दीपदान. भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते, सद्मार्गाची प्राप्ती होते. दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो, त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही. शिवपूजेमध्ये शिवापाशी दीपाचे दान अवश्य करायला पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीने 11 किंवा 7 दिवे प्रज्वलित करू शकता. नंबर 7. 6वी गोष्ट म्हणजे पुष्प किंवा दुर्वा म्हणजेच फुल आणि दुर्वा. भगवान शिवाला मोठी दुर्वा, 5 मुखी दुर्वा, सफेद दुर्वा असेल तर तीही चालते. हिरवी मिळाली तर तुम्ही चालते, पण दररोजच्या पूजेमध्ये 5 ते 21 दुर्वा शिवलिंगावर अर्पण करावे. विशेष करून सोमप्रदोष दिवशी जर तुम्ही दुर्वा अर्पण केली, कारण दुर्वा वंशवृद्धी करते. दुर्वा सुख देणारी असते, प्रसन्नताचे प्रतीक आहे. घरातील मानसिकता बिघडत असेल तर महादेवावर 1-2 अर्पण करायला पाहिजे. दुर्वा खूप श्रेष्ठ आहे. शिवपूजेमध्ये दररोज अर्पण केली जाऊ शकते. भगवान शिवाला फूल अवश्य अर्पण करायला पाहिजे. आपल्या श्रद्धेभावाने केवड्याचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे. आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आपल्या हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते. आपल्या हातात जे दुर्भाग्य असते ते पण बदलते. त्यामुळे भगवान शिवाला सोमप्रदोष दिवशी आवर्जून एक पुष्प अर्पण करायला पाहिजे. नंबर 8. आता 7वी गोष्ट आहे नैवेद्य. भगवान शिवाला नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावी. खीर घेऊन जाऊ शकत नसेल तर आपण भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये फक्त गुळ अर्पण अवश्य करावे. नंबर 9. बघा, प्रत्येक पुराणामध्ये शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की तुम्ही सोमवार असो, सोमवार प्रदोष असो, अष्टमी असो, इतर वेळेस कधीही भगवान शिवशंकरांची पूजा करत असता त्यावेळेस हे आवर्जून लक्षात ठेवा की भगवान शिवाची पूजा करतो तर ती उभे राहून करू नये. नेहमी बसूनच जल अर्पण करावे. जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर ते पहिले नंदीचे पूजन करावे, नंतर श्री गणेशाचे पूजन करावे, त्यानंतर कार्तिकेयांचे पूजन करावे, त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे, त्यानंतर अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवटी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती जल अर्पण करावे. नंबर 10. भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोड्या वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा. भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य अर्पण करावा. भगवान शिवाची अर्ध परिक्रमा अवश्य करावी. तर मैत्रिणी, आता बघा, चैत्र महिन्यातील हा सोमप्रदोष दिवशी जर आपल्याला पिकलेले बोर मिळाले तर त्या बोराने भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करावा. सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवशंकरांची आणि माता सतीची विशेष करून विवाहाची कथा ऐकावी किंवा वाचावी. आता चैत्र सोमप्रदोषच्या दिवशी मात्र एक दुर्वा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर जल वाहत खाली पडते. त्या ठिकाणी एक दुर्वा आपली कामना करून शरीर सुखासाठी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती जल खाली पडते. त्या ठिकाणी अवधूतेश्वर महादेवांच्या नावाने ठेवली जाते, तर ती जिंदगीमध्ये कधीही मोठी बिमारी येत नाही. त्यानंतर सोमप्रदोष करण्याचा 1 दिवस आधी नियम पूर्ण केले जाते. प्रदोषची एक तिथी पहिली रात्री जमिनीवर झोपावे. प्रदोषच्या 1 दिवस आधी रात्री बेलपत्राला गंगाजलामध्ये रात्रभर ठेवावे. सकाळी त्यांना सुती कपड्याने पुसावे आणि प्रत्येक बेलपत्रावर चंदनामध्ये केशर मिक्स करून त्या बेलपत्राचे तिन्ही पानावरती ओम लिहावे. प्रदोष दिवशी बेलपत्रावर ओम लिहिल्याने जे भाग्यात नाही ते सुद्धा प्राप्त होते असे म्हटले जाते. खाली बेलपत्र अर्पण करून ते शिवलिंगावरतीच अर्पण करावे. अविवाहित मुली आहेत त्यांनी सोमप्रदोषच्या दिवशी त्या मुलींनी बेलाची फळे महादेवाला समर्पित करावी. बेलपत्र तर अर्पण आपण करतोच, पण चांगल्या वरासाठी भगवान महादेवांच्या शिवलिंगावरती एक बेलफळ जरूर अर्पण करावे. आपल्याला चांगले घर, चांगले वर प्राप्त होईल असे उपाय ज्या तिथीला केल्याने त्याचे लवकर फळ प्राप्त होते. आता सोमप्रदोषच्या दिवशी ज्या लोकांचे काम चालत नसेल, खूप परेशानी असेल, तर त्यांनी कमलगड्ड्याची माळ भगवान शिवाच्या शिवलिंगावरती घालावी. असे केल्याने आपले काम चांगले चालते. सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर काळे तीळ आणि गंगाजल, कच्चे दूध आणि पाणी भगवान शिवशंकरांवरती समर्पित करायला विसरू नये.
चैत्र महिन्यातील प्रदोष आहे. हा प्रदोष सोमवारी पडलेला आहे, त्यामुळे त्यांची खूप मोठी महिमा आहे. सोमप्रदोष दिवशी विशेष उपाय करावेत. उपवास ठेवावा आणि भगवान शिवाचा अभिषेक करा. त्यांची पूजा केल्यानंतर 108 पांढरी आकची फुले आणि 108 बेलपत्रांची अर्पण करावे. नैवेद्य म्हणून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य शिवाला अर्पण करावा. त्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर सोमप्रदोषचा उपवास केल्याने ती समस्या खूप लवकर दूर होते. सोमप्रदोष रोज उपवास करावा आणि प्रदोष काळात भगवान शिवाचा अभिषेक पूजा करावी आणि त्यांनी चांदीची अंगठी अर्पण करा. नंतर ही अंगठी स्वतः घालावी किंवा आजारी व्यक्तीला घालावी. मग तो लवकर बरा होऊ लागतो. जर लग्न होत नसेल किंवा लग्नानंतर पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील तर सोमप्रदोषचे व्रत केल्याने तो अडथळा दूर होतो. ज्या तरुण तरुणीचे लग्न होत नाही त्यांनी व्रत करावे आणि लाल फुलांनी भगवान शिवाची पूजा करावी. भगवान शिवाला गव्हाच्या पिठाची खीर अर्पण करावी. सोमप्रदोषच्या दिवशी शुद्ध पाण्यात गंगाजल मिसळून त्यात चंदनाचा सुगंध घालून भगवान शिवाचा अभिषेक करावा. निश्चित इच्छा पूर्ण करते. तुम्हाला जे हवे आहे ते मिळते आणि भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि आनंद देतील. सोमप्रदोषच्या दिवशी तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी संध्याकाळी पती पत्नी दोघांनाही 27 वेळा ओम नमः शिवाय जप करून भगवान शिवाला 27 लाल गुलाब चंदनाच्या सुगंधासह अर्पण करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनाचा गोडवा येईल. कार्य पूर्ण झाल्यावर मंदिरात केळीचे 2 रोपे लावा किंवा केळी दान करा. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील कटुता थोड्याच दिवसात कमी होईल. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करून त्यांना जव अर्पण करा. जव अर्पण केल्याने संतती होते. आरती अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच पूजेच्या वेळी शिवलिंगावरती अखंड अक्षदा अर्पण कराव्यात. अक्षदा अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र दोष दूर होतो आणि शुक्र ग्रह मजबूत होतो. जर तुमचा शुक्र ग्रह मजबूत असेल तर पती पत्नीतील नातं गोड राहतं असे म्हटले जाते. त्यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत पाहिजे. सोमप्रदोष किंवा सोमवारी विधीनुसार भगवान शंकरांची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. सोमप्रदोषच्या दिवशी त्या दिवशी शुभ मुहूर्तावरती म्हणजे प्रदोष काळामध्ये शिवलिंगाचे गायीच्या दुधाने अभिषेक करावा. चंद्रदेव शापामुळे शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांनी शंकरांची पूजा केली. शिवाच्या कृपेने ते अपराध असून मुक्त झालेले मानले जाते. प्रदोषच्या दिवशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी दोष रोग इत्यादीपासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राभिषेक अवश्य करा. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर मैत्रिणी, ही सोमप्रदोष आता नवीन वर्षातील हा पहिला सोमप्रदोष आहे. तर या सोमप्रदोष दिवशी तुम्ही आवर्जून ह्यातील जो शक्य होतील ते तुम्ही नक्की उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपण यामध्ये कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून हे संपूर्ण वराह पुराणातील आणि शिवपुराणातील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.